नमस्कार, मी आहे आपला अँकर। राज्यातील महसूल प्रशासनात तब्बल 12 वर्षांनंतर मोठी प्रशासकीय सुधारणा करण्यात आली आहे। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जिल्हाधिकारी आणि उपजिल्हाधिकारी स्तरावरील अधिकारांमध्ये मोठे फेरबदल करत प्रशासन अधिक गतिमान, लोकाभिमुख आणि जबाबदारीपूर्ण करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे। 3 जुलै रोजी या संदर्भातील शासन निर्णय जारी करण्यात आला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार नेमलेल्या अभ्यास समितीच्या अहवालाच्या आधारे हा निर्णय घेण्यात आला असून बदलत्या काळानुसार प्रशासनाची कार्यपद्धती अधिक प्रभावी करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे। या निर्णयानुसार आता जिल्हाधिकाऱ्यांकडे एकूण 29 महत्त्वाचे विषय राहणार आहेत। त्यामध्ये जिल्ह्यातील सर्व शासकीय विभागांचे नियंत्रण, कायदा व सुव्यवस्था, राजस्व अभियान, राष्ट्रीय भूमी अभिलेख आधुनिकीकरण, ॲग्रीस्टॅक योजना, शस्त्र आणि स्फोटक परवाने, अन्न पुरवठा, जनगणना, निवडणुका, जिल्हा नियोजन, रोजगार हमी योजना, नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन, सैनिक कल्याण आणि नगरपालिका प्रशासन यांसारख्या महत्त्वाच्या जबाबदाऱ्यांचा समावेश आहे। अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांकडे 27 विषयांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे। यामध्ये शासकीय वसुली, भूसंपादन, भूमी अभिलेख, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, जमीन सुधारणा, महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमांतर्गत अपिले, गावठाण योजना, मुद्रांक आणि नोंदणी, वक्फ बोर्ड तसेच प्रकल्प प्रभावित आणि पूरग्रस्तांच्या पुनर्वसनाशी संबंधित कामांचा समावेश आहे। तर निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांकडे 15 विषयांची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे। यामुळे प्रत्येक स्तरावरील अधिकाऱ्यांची भूमिका अधिक स्पष्ट होणार असून निर्णय प्रक्रिया अधिक जलद आणि परिणामकारक होण्याची अपेक्षा आहे। या निर्णयाबाबत बोलताना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की राज्यातील 6 महसूल विभागांमध्ये कामकाजाच्या पद्धतीत मोठी भिन्नता होती। आता एकसंध कार्यपद्धती लागू करून नागरिकांना अधिक सुलभ सेवा देणे आणि प्रशासन अधिक गतिमान करणे हा या निर्णयामागील मुख्य उद्देश आहे। राज्यातील महसूल यंत्रणेला नवी दिशा देणारा हा निर्णय ठरेल अशी अपेक्षा प्रशासकीय वर्तुळातून व्यक्त केली जात आहे। रिपोर्ट रोशन तुरणकर।